हॅलो एव्हरीवन. येस. तर आपलं जे काही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं घड्याळ जे आहे, जे जैविक घड्याळाप्रमाणे आपलं रुटीन पाहिजे. परंतु आपण सकाळी उठलो की आजच्या कंडिशनमध्ये जी धावपळ आहे, जी दगदग आहे, त्यानुसार आपण नुसतं पळत असतो की सकाळी अलाराम लावून ठेवतो. बरोबर, अलाराम म्हणजे कृत्रिम आहे, नॅचरली आपल्याला जाग येत नाहीये आणि त्याप्रमाणे आपण उठतो. उठल्याच्या नंतर आपलं ठरलेलं असतं की आपल्याला चहा घ्यायचा आहे किंवा काहीतरी ब्रेकफास्ट करायचा आहे घरचा वगैरे, बेकरीचं वगैरे आणलेलं हे खायचंय. म्हणजे त्यानुसार आपण जे काही नॅचरल खात पण नाही आणि नॅचरल उठत पण नाही. आणि तसंच आपला दिवसभर हा आपण एक फक्त रोबोट नाही होत, नाही तर रोबोट सारखंच आपलं एकदम चालू आहे की त्याला कुठलेही इमोशन राहिलेलं नाहीये. एक जिम्मेदारी आहे आणि सकाळी उठल्याबरोबर डोळ्यासमोर काम दिसतं, ट्रेस दिसतो, आता हे करायचंय ते करायचंय. म्हणजे नॅचरल पद्धतीने आपण कुठलंही आपलं काम करू शकत नाहीये. तर त्याचं कारण आहे, तर जैविक घड्याळाप्रमाणे आपण राहिलो पाहिजे आणि हे तुम्हाला समजणार आहे जे की आम्ही रोज त्याप्रमाणे चालतो. वेलकम टू वेलनेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेलनेसमध्ये याल, आमच्यासोबत जॉईन व्हाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल. तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की जैविक घड्याळ हे कसं असतं. जसं आपण सकाळी उठण्यासाठी अलाराम लावतो, तर जर संध्याकाळी आपण लवकर झोपलो तर निश्चित आपल्याला 11 ते 3 हा टाइम हा आपला यकृतमध्ये रक्ताभिसरण हे साठलं जातं. आणि त्या टायमिंगला जर आपण झोपलेलं असेल 11 ते 3 या दरम्यान, तर आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत ते बाहेर फेकण्याची प्रोसेस चालू असते. आणि आपण जर जागी असेल, जर आपण 12ला झोपत असेल तर किती वेळ भेटतो पहा. नंतर 1ला झोपत असेल आणि 3ला काही काही जण झोपत असतील, तर विचार करायचा आपले विषारी घटक आपल्या शरीरामध्ये साठत जातात. त्यानंतर 3 ते 5 हा दरम्यान आपल्या शरीरामध्ये जे फुफ्फुस आहे तिथं रक्ताभिसरण साठलं जातं. आणि त्या दरम्यान आपण मोकळ्या हवेमध्ये किंवा हालचाल ही गोष्ट आपली खूप महत्त्वाची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर पोट साफ झालं पाहिजे. तर त्या दरम्यान 5 ते 7 या दरम्यान आणि नंतर 7 ते 9 दरम्यान ज्यावेळेस बघा त्या आतड्यामध्ये आपलं रक्तभिसरण साठलं जातं. तर त्यामध्ये सुद्धा आपला जे काही आपलं सकाळचं हालचाल आहे किंवा आपल्याला जे काही आपल्या शरीरामधले टॉक्झिन आहे ते आपल्याला टॉयलेटद्वारे जे काही पोट साफ होतं, तर त्यानंतर आपल्याला चांगले घटक बाहेर खराब घटक ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस आपण चांगले घटक घेऊ शकतो. आणि तो टायमिंग आहे 7 ते 9 दरम्यान, जो की आपल्याला हेल्दी ब्रेकफास्ट, सकस संतुलित आहाराची गरज असते. चहा, बिस्किट किंवा ऑर्डर तुम्ही जे काही खाताय घरामधलं इडली, सांबार, पोहे, उपमा, तर याची नाही, तर आपल्याला गुड न्यूट्रिशनची गरज असते. तर जर आपला पहिला आहार हा खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ब्रेकफास्ट, तर हा त्या दरम्यान आपण घेतला पाहिजे. तर आमचं सकाळी ज्यावेळेस आम्ही उठतो त्यावेळेस जे काही टायमिंग असतो रात्री 11च्या दरम्यान झोपणं, त्यानंतर 11 ते 3 साऊंड स्लीप होते. त्यानंतर 5 वाजता 4:30ला सुटतो. 4:30ला उठल्याच्या नंतर तिथून पुढे मग जे रुटीन आता मी तुम्हाला सांगितले ते पूर्णपणे जैविक घड्याळानुसार, आपल्यानुसार नाही की आपण फिक्स केले की बाबा मी 12ला झोपले मग मी माझी झोप होणार नाही, मी 6 तास लेट उठणार आहे कारण की माझी झोप मला कंप्लीट करायची. कुठे ना कुठे आपण ऐकलेलं असतं की आपल्याला रात्रीची झोप ऐकलेलं असतं, परंतु आपण काय करतो ती दिवसा पण कव्हर करून घेतो की मला 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. परंतु नव्हे, ती झोप काही कामाची नाहीये. तुम्ही दिवसा झोपले तर मी एक अलग तो व्हिडिओ बनवेल की रात्रीची झोप तर इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला आता समजलंय. परंतु दिवसा झोपल्याने काय प्रॉब्लेम होतात आणि आपलं शरीर काय रिस्पॉन्स करतं हेही मी तुम्हाला सांगेल. परंतु आज तुम्ही एवढंच लक्षात घ्या की झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नुसती झोप चांगली झाली म्हणजे नाही, तर आपली त्या दरम्यान आपले जे शरीरामध्ये आतून रिपेअरिंग होते ते आपण कितीही जर करून पाहायचं दिवसभर झोपलं तरी होणार नाही. त्यामुळं हे खूप गरजेचं आहे. आणि जैविक घड्याळ आहे, हे जैविक घड्याळ अजून तुम्हाला छान प्रकारे समजून घ्यायचं असेल, स्वतः कृतीमध्ये आणायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल, एक कॉल आणि संपर्क करावे लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे वेलकम टू वेलनेस. सो थँक्यू सो मच.